नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मुंबई मंडळाची जी लॉटरी निघालेली होती 2640 घरांची, त्या 2640 घरांसाठी ऑफिशियल म्हाडाकडून अपडेट आलेला आहे की 75,366 अर्ज प्राप्त झालेले आहेत अनामत रकमेसह. जवळपास 2640 सदनिका ह्या स्कीममध्ये म्हाडाकडून आलेल्या होत्या. तर यामध्ये जर बघितलं तर सरासरी 28.54 अर्ज प्रत्येक सदनिकेसाठी आलेले आहेत. आता जर आपण बघितलं तर प्रतिसाद जो मिळालेला आहे तो चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. आता ह्याची जी फायनल ड्राफ्ट किंवा ड्राफ्ट ॲप्लिकेशन जे पब्लिश होणार आहे तेव्हा सगळे जे काही स्कीम वाईज कोणत्या स्कीमला किती अर्ज आलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. याची लॉटरीची जी ड्रॉ डेट आहे ती अजून म्हाडाकडून अजून ऑफिशियली अनाऊन्स झालेली नाही आहे. सध्या एवढंच म्हाडाकडून अपडेट आलेलं आहे की 2640 ज्या सदनिका आहेत त्यांच्यासाठी 75,366 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झालेले आहेत. आता ह्यात थोडाफार बदल होऊ शकतो जर ड्राफ्ट ॲप्लिकेशनमध्ये काही ॲप्लिकेशन जे आहेत डॉक्युमेंटमध्ये इश्यू असल्यामुळे किंवा इतरही काही कारणामुळे बरेचसे कारणं आहेत ज्या संदर्भात एक व्हिडिओ आहे तो मी नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. तो तुम्ही चेक करा की काय काय कारणं असू शकतात. जर तुमच्याकडून चुकून एखादं चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झालं असेल आणि ते व्हेरीफाय होऊन गेलं असेल तर जर ते तुमचं ॲप्लिकेशन इन केस ड्राफ्ट ॲप्लिकेशनमध्ये रिजेक्टेड गेलं तर पूर्वतयारी म्हणून ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवावं. तर जर आपण बघितलं म्हाडाच्या हाऊसिंग वेबसाईटवर तर ह्याच्या इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर बघितलं तर 10 जून 2026ला ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे आणि 16 जूनला फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे 3 वाजता. तर 10 जूनला जेव्हा ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होईल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन डिटेल चेक करायचं आहे की तुमचं रिजेक्टेड आहे की एक्सेप्टेड आहे. एक्सेप्टेड असेल तर ते लॉटरी ड्रॉसाठी पात्र होतं, फायनल ॲप्लिकेशनमध्ये ते येऊन जातं. पण जर तुमचं रिजेक्टेड असेल तर तुम्हाला ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत त्यांची पूर्तता करावी लागते. जर तुम्ही चुकून एखादं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड केलेलं असेल, मी पुन्हा एकदा सांगतोय, तर ते तोपर्यंत रेडी करून ठेवा 10 जूनपर्यंत. आणि जर इन केस ते म्हाडाकडून आयडेंटिफाय झालं आणि ते तुमच्या रिजेक्टेड लिस्टमध्ये तुमचं जर ॲप्लिकेशन गेलं तर ते तुम्ही तिथे रिसबमिट करून अपलोड करून ते ॲप्लिकेशन तुमचं एक्सेप्टेडमध्ये किंवा फायनल ॲप्लिकेशन किंवा ड्रॉसाठी ॲप्लिकेबल करून घेऊ शकता. तर पुणे मंडळासाठी जे आचारसंहिता किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्टमुळं जे डेट एक्सटेंड झालेले आहेत, फर्स्ट कम फर्स्ट सर्व असेल किंवा बाकी जी लॉटरी ड्रॉसाठीची डेट आहे ती जरी पुढे गेलेली असेल, पण मुंबई मंडळासाठीचं तसं काही नसावं. कारण मुंबई मंडळातल्या कुठल्याही लोकेशनसाठी ठाणे वगळता ते त्या ठिकाणी इलेक्शन होणार नाही आहे, तर त्याचा इम्पॅक्ट नसावा आणि याची डेट लवकरात लवकर म्हाडाकडून जाहीर होईल. जेव्हा कधी त्याचं नोटिफिकेशन येईल, अपडेट येईल, ते नक्की तुमच्यापर्यंत चॅनलमार्फत पोहोचवलं जाईल. तुर्तास एवढंच की जे काही 2640 घरं आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे. 10 तारखेला जेव्हा काही ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होईल नक्की तेव्हा आपण कोणत्या स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आले आहेत ते आपण नक्की चेक करू. कुठल्या स्कीमसाठी सगळ्यात जास्त पसंती किंवा लोकांना त्या स्कीमबद्दल ज्या काही त्याची किंमत असेल किंवा एरिया असेल, सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन आलेले आहेत ते नक्की आपण चेक करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी. थँक्यू.